श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री गणेशाय नमः। ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री गुरवे नमः। अधिक अश्विन पुरुषोत्तम मास भागवत कथा पुष्प 28। निमिजायंत संवाद चालू आहे। जनकाच्या दरबारामध्ये 9 आर्षभ आलेले आहेत। त्या 9 आर्षभांना जनकाने 9 प्रश्न विचारले। त्यापैकी 4 प्रश्नांची उत्तरं पहिल्या 4 आर्षभांनी दिलेली आहेत। आता पुढचा प्रश्न राजा निमी पुन्हा एकदा उच्चारतोय। तो म्हणतो, स्वामी, पूर्वी सनक ऋषी माझ्या पित्याकडे आले होते, त्यावेळी एक प्रश्न मी त्यांना विचारला होता। त्यावेळी का कोणास ठाऊक पण त्यांनी मला उत्तर दिले नाही। तोच प्रश्न मी आता आपल्याला विचारतोय। आपण कृपावंत होऊन याचं उत्तर द्या। ज्या योगाने कर्म करत राहूनही बंधन तुटून जातं, अशा कर्मयोगाचं वर्म मला आपण सांगा। भगवद्गीतेचे पहिले जवळजवळ 4 अध्याय हे सगळे कर्मयोगावरती आहेत। तोच प्रश्न इथे भागवतामध्ये विचारलेला आहे। वास्तविक भगवद्गीता आणि भागवत या दोन्ही ग्रंथांच्या मध्ये तसा काही फारसा फरक नाही ते तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने। फक्त एवढंच आहे की भागवतामध्ये ते आणखीन सोपं करून सांगितलं। तर इथे असं विचारलेलं आहे निमी राजाने की ज्या योगाने कर्म करीत राहूनही कर्मबंधन तुटून जातं, अशा कर्मयोगाचं वर्म मला तुम्ही सांगा। त्यावेळेला त्याचप्रमाणे सर्वज्ञ आणि अशा सनक मुनींनी त्यावेळी मला उत्तर का दिलं नाही याचंही कारण सांगा। तेव्हा कर्मविषयक 6व्या प्रश्नाचं उत्तर मुनी आविर्होत्र देत आहेत। त्यांनी म्हणाले की राजा, तुझ्या दुसऱ्या शंकेचं स्पष्टीकरण मी अगोदर करतो। ते म्हणाले, पूर्वी हा प्रश्न ज्यावेळी तू त्यांना केलास त्यावेळी तू लहान होतास, त्यामुळे त्यांनी तुला कदाचित त्याचं उत्तर दिले नसेल। आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर कर्मयोगाविषयी। कर्माचं मूळ वेद आहे आणि वेद हे नारायणाचे निश्वसित आहे। म्हणजे ते झोपलेले असताना त्यांच्या घोरण्यामधून वेद उत्पन्न झालेले आहे। म्हणून गीतेला कधीकधी आम्ही श्रेष्ठ मानतो का, तो गीता ही भगवंताने जागेपणी सांगितलेली, परंतु वेद मात्र भगवंताच्या झोपेमधील निश्वसित आहे। तर अगदी प्रारंभी साम्यावस्थेतील 3 गुणांची हालचाल झाली ती कर्म। म्हणजे कर्म पहिलं कर्म कुठलं? ज्या वेळेला काहीही नव्हतं किंवा सगळं काही होतं, शून्य होतं, त्यावेळेला 3 गुण तामस, सात्विक आणि राजस हे एकमेकांना तोलून धरून होते। म्हणजे सगळं माप एक। पण ज्या वेळेला त्यांच्यामध्ये थोडाफार फरक झाला त्यावेळेला कर्माची निर्मिती सुरू झाली। तर अशा तऱ्हेने साम्यावस्थेतल्या 3 गुणांची हालचाल झाली ते कर्म। आणि मग ह्या कर्माचे अनेक प्रकार पडले। त्यापैकी महत्त्वाचे 3 प्रकार आहेत, एकाचेच 3 प्रकार। ते कुठले? तर कर्मामध्ये विहित आणि अविहित, म्हणजे कर्तव्य आणि जे करू नये ते, असा जो फरक त्याला विकर्म म्हणतात। जिथे कर्माची गती खुंटते तिथे त्याला अकर्म म्हणतात।
वेदामध्ये जी कर्मविधान सांगितलेली आहेत ती सर्व कर्मबंधाने जे कर्मामुळे येतं बंधन ते तुटण्यासाठी सांगितली आहे. वेदाचा आशय असा आहे की लोखंडी घणाने लोखंडी बेडी तोडावी, त्याप्रमाणे कर्मानेच कर्मबंधन तोडावं. पण वेदांचं उल्लंघन केलं जातं. कसं? वेदांचं उल्लंघन कसं केलं जातं? तर ते असं म्हणतात लोक की आम्ही स्वर्गफळाविरक्त, आम्हाला स्वर्गफळाची अपेक्षा नाही, म्हणून न आचरे जो वेदोक्त, म्हणून जो वेद उन्मय सांगितलेले ते आचरण करत नाही, त्याचे ज्ञान झाले विपरीत, अति अनर्थ पाव येतो. म्हणजे हे जे ज्ञानी असतात पुरोगामी आजकालचे, हे स्वतःला जितेंद्रिय म्हणवतात. ते म्हणतात आम्हाला स्वर्ग नको असं सांगत कर्मच टाकून देतात. पण काट्याने काटा काढण्यापूर्वी काटा टाकून चालत नाही हे त्यांना कळत नाही. तर याच्या उलट दुसरे काही जे आहेत ते वेदामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते सगळं ते अगदी निष्ठेने करतात. वेदामध्ये स्वर्गाच्या फळांच्या इच्छेने कर्मकांडात गुंतत. वेद ज्यावेळी फलश्रुती सांगते त्यावेळेला ती रोचनार्थ म्हणजे आवड निर्माण होण्यासाठी असते. मुलाने शाळेत जावं म्हणून त्याला डबा दिला जातो, किंवा त्याने औषध घ्यावं म्हणून त्याला गूळ द्यावा लागतो. त्याप्रमाणे सत्कर्माकडे प्रवृत्ती व्हावी म्हणून वेद स्वर्ग वगैरे फळांचं आमिष दाखवतात. तुम्ही जर वेदाप्रमाणे सगळी कर्मधर्म नीट केलं तर तुम्हाला स्वर्ग मिळेल असं आमिष, हे ते आमिष आहे. परंतु काही लोक कर्मठ असे असतात की ते आमिष म्हणजेच समजून चालतात आणि त्यामुळे त्यांना स्वर्गात जाता येत नाही. तेव्हा वेदोक्त कर्म निष्काम आणि स्वतःकडे कर्तृत्व न घेता केलं की मग नैष्कर्म्य सिद्धी लाभते. हा कर्मयोग. याहीपेक्षा सोपा उपाय म्हणजे गुरुच्या मार्गदर्शनाखाली वैदिक किंवा तांत्रिक पद्धतीने परमेश्वराची पूजा करावी. या ठिकाणी 11व्या स्कंदाचा 3रा अध्याय समाप्त झाला. मी माझ्या आपल्याला सांगितलं की पहिले 5 अध्याय हे पंचदशी आहेत. म्हणजे याच्यामध्ये त्या आर्षभांनी उत्तरं दिलेली आहेत. तर या ठिकाणी आता 3रा अध्याय समाप्त झाला. आता पुढचा प्रश्न आहे. गोपाल कृष्ण महाराज की जय. 7व्या प्रश्नाचा प्रश्न असा आहे की अवतार चरित्र कोणती, आणि याचं उत्तर दुमिल आर्षभ देत आहेत. बरं का, दुमिल मुनी म्हणतात, हे राजा, अनंत गुणांनी परिपूर्ण असणाऱ्या श्रीहरीच्या अनंत गुणांची मोजदाद ही करण्याची इच्छा करणाऱ्याला काय म्हणावं? कळलं का काय म्हणतोय मी? अनंत गुणांनी परिपूर्ण असणाऱ्या श्रीहरीच्या अनंत गुणांची मोजदाद करण्याची इच्छा कशी करू शकता तुम्ही? कारण काय आहे माहिती आहे का, या सगळ्या शक्ती सगळं ज्ञान वापरून अनंत काळपर्यंत गणती केली तरी परमात्म्याचे अवतार आणि त्याने केलेल्या लीलांचं मोजमाप होणं शक्य नाही. या ठिकाणी परमेश्वराची शक्ती लहानात लहान किती असू शकते आणि मोठ्यात मोठी किती असू शकते, इन्फिनिटी टू इन्फिनिटी, एक मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी, ह्याचं वर्णन आलेलं आहे. संगणकाच्या एका बटनाला संगणकाच्या कार्याचं वर्णन करता येईल का? नाही करता येणार. हे संपूर्ण विश्व म्हणजे आपण स्वतः, पृथ्वी ज्याचा भाग आहे ती सूर्यमालेचा अंतर्भाव होतो ती आपली आकाशगंगा, आणि अशा कोट्यावधी आकाशगंगांना सामावून घेणाऱ्या त्या नियंत्याच्या लीला त्या कशा वर्णन करणार? पुन्हा त्या लीला ज्या काळाच्या पटावर घडतात त्या काळाचं मोजमाप तरी कसं होणार? आता हा काळाच्या मोजमापाचा विषय मागे 3य स्कंदामध्ये आलेला आहे. त्यावेळेला मी तो सविस्तरपणे सांगितलेला आहे.
तृतीय स्कंदाच्या 11व्या अध्यायात मन्वंतर आदी कालमापनाचं वर्णन आलेलं आहे. आता भगवंताच्या ज्या शक्ती आहेत त्यातली काल ही एक शक्ती झाली. कालशक्तीचं स्वरूप जसं सांगितलं तसंच त्याच्या अवकाश शक्तीचंही वर्णन करता येईल. स्पेस, टाईम अँड स्पेस, अवकाश शक्ती म्हणजे स्पेस. मला एका बिस्किटाच्या जाहिरातीची आठवण होती. त्या जाहिरातीमध्ये बिस्किटाच्या पुड्यावर, त्याचं जे कव्हर असतं रॅपर, त्या पुड्यावर त्याच बिस्किटांचा पुडा हातात घेतलेला एका मुलाचं चित्र होतं. आता ते येत नाही, का बदललं माहीत नाही. म्हणजे कसं आहे पहा, की त्या एका मुलाच्या हातामध्ये तो बिस्किटाचा पुडा आहे. त्या बिस्किटाच्या पुड्यावरती चित्र आहे. ते काय आहे की त्या मुलाच्या हातामध्ये एक बिस्किटाचा पुडा आहे. त्या मुलाच्या हातात असलेल्या बिस्किटाच्या पुड्यात काय आहे, असं करत 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 तुम्ही कुठपर्यंत जाल, त्याला काही अंतच नाही. मग सांगा बरं, याचा अंत कुठेतरी होईल का? अशी ही एकात एक अनेक विश्व आहेत. 5व्या अध्यायाची सुरुवात जनकाच्या 8व्या प्रश्नाने होते. 4 अध्याय झाले. 5व्या अध्यायाची सुरुवात 8व्या प्रश्नाने होते की जे इंद्रियाधीन आहेत, ज्यांच्या कामना शांत झालेल्या नाहीत आणि जे भगवंताचं भजनही करीत नाहीत, त्यांची काय गत होते. म्हणजे आता नास्तिक तेव्हा त्याला उत्तर देत आहेत. ते म्हणतात, दिवसा न देखिती निश्चिते, दिवसा न देखिती निश्चिते म्हणजे कोण? वटवाघळ. दिवसा न देखती निश्चिते ते अंधारी देखती दिवा भीते, तेवी नेणोनी परमार्थाते जे अतिज्ञाते प्रपंची. वटवाघळाप्रमाणे दिवसा पाहू शकत नाही, पण रात्रीच्या अंधारात मात्र चांगलं दिसतं. त्याप्रमाणे ज्या लोकांना परमात्म्याविषयी आस्था नसते पण प्रपंचाची मात्र फार जाणीव असते, अशा लोकांचं काय होतं? चमसमुनी याचं उत्तर देतात. हे म्हणतात, राजा जो परमात्म्याकडे पाठ फिरवतो तो अधोगतीला जातो. कारण एक लक्षात घे की ह्या भगवंताच्या विराट देहामध्ये प्रत्येकाला पूर्वकर्मानुसार स्थान मिळत असते. म्हणजे जो सत्वगुणी आहे त्याला ह्या विराट देहाच्या मुखाशी स्थान मिळतं. जो सत्व अधिक रजोगुणी आहे त्याला ह्या विराट पुरुषाच्या बाहूंपाशी स्थान मिळतं. पण जे आपल्या जन्मदात्याला विसरतात किंवा जाणून बुजून अवज्ञा करतात ते अधोगतीला जातात. परमार्थाची जाणीव नसणाऱ्या लोकांची अभक्ती समजू शकते, पण शब्दज्ञानात चतुर असलेल्या ज्ञानाभिमान्यांची अवस्था कठीण आहे. कर्माचं तत्व न जाणणारे पण वेद आम्हाला कळला असा गर्व धरणारे वेदाज्ञांचा गैरवापर करतात. जगात सर्व प्राण्यांना संभोग, मद्य आणि मांसभक्षण या गोष्टी स्वाभाविकपणे प्रिय असतात. अशा गोष्टी करण्यासाठी आज्ञा किंवा नियम करण्याची काही गरज नाही. त्यामुळे वेदांनी याबाबत जे काही सांगितलेलं आहे ते प्रोत्साहन म्हणून नसून नियमन करण्यासाठी सांगितलेलं आहे. विवाह, यज्ञ वगैरे बाबींच्या वेदाज्ञा ह्या प्रवृत्ती नियमनासाठी, म्हणजे यज्ञामधला पशुबळी किंवा सुरापानाचे विधी हे नियमनाच्या उद्देशाने सांगितले. केवळ सुखासाठी मैथुन सुख घेण्याला काही धरबंधच राहणार नाही. समाज व्यवस्था मोडून जाईल म्हणून विवाहासारखे नियम घालून दिलेले आहेत. वडिलांच्या संमतीने देवब्राह्मणांच्या साक्षीने पाणी ग्रहण करावं. लग्नामध्ये नातीचरामी नातीचरामी ही शपथ घ्यावी. स्त्री स्ववर्णाची करावी पण सगोत्री नसावी. अपेक्षित संततीनंतर संग वर्ज्य करावा. वर्षातून एकदाच शिमगा करून घ्यावा पण नंतर वर्षभर बोंबा मारू नये. धन मिळवावं पण त्याचा उपयोग केवळ उपभोगासाठी न करता धर्मासाठी करावा. परमात्मा सर्व भूतात आहे म्हणून परद्वेष पाप आहे आणि सर्वाभूती ईश्वर पाहावा.
चमसमुनी म्हणतात, राजा, अभक्तांचं वर्णन करणं म्हणजे खरोखर तोंड विटाळण्यासारखं आहे. पण तात्पर्य काय की अभक्ताची स्थिती ना अरत्र ना परत्र अशी असते. अशांची गत काय होणार? स्वतःचा घात करून घेणे या पलीकडे दुसरं काय? म्हणून तुझ्या प्रश्नाचं उत्तर थोडक्यात आटोपलं. गोपाल कृष्ण महाराज की जय. आता 9व्या प्रश्नाचं उत्तर मुनी करभाजन देत आहे. प्रश्न आहे, कोणत्या युगात कोणत्या साधनांनी भगवत प्राप्ती होते? ऋषी म्हणतात, केशवमधील क म्हणजे रजोगुणी म्हणजे ब्रह्मदेव, श व म्हणजे सत्वगुणी विष्णू आणि श म्हणजे तमोगुणी शंकर होय. पण या तिघांचा प्रकाशक हे वेगवेगळे जरी असले तरी या तिघांचा प्रकाशक हा मात्र त्रिगुणांच्या पलीकडचा आहे आणि तो ओंकारातील अ उ म या 3 मात्रा म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव. पण केशव केवळ अर्धमात्रा, नये वक्ताव्यक्त उच्चारा, व्यापकवीण व्यापको खरा, सबाह्यांतरा एकत्वे. म्हणजे ओंकारामधला जो वरचा आहे मात्रावरची तो हा कवी आहे. केशव मात्र ओंकारातली अर्धमात्रा आहे. ती व्यक्त नाही, ती अव्यक्त नाही, ती आत आहे, ती बाहेर आहे. असा हा केशव. कृतयुगामध्ये पूजा परमात्मा यांनी करतात. त्रेतायुगामध्ये यज्ञमूर्ती नारायण म्हणून त्याची पूजा करतात. द्वापारयुगामध्ये चतुर्भुज श्रीहरी रूपात तो पूजला जातो. तर कलियुगामध्ये हाच रामकृष्ण रूपामध्ये प्रकट झालेला आहे. तसंच त्याचं पूजन कृतायुगामध्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये यज्ञाने, द्वापारयुगामध्ये पूजनाने, तर कलियुगामध्ये नामसंकीर्तनाने केलं जातं. इतर युगांच्या पेक्षा कलियुग एका दृष्टीने श्रेष्ठ आहे, कारण इथे फक्त हरिनामस्मरणाने मोक्षप्राप्ती होऊ शकते. कलियुगी हेच सार, नामस्मरावे निरंतर, करीती नामाचा निज गजर, ते मुक्त नर नृपनाथा. याप्रमाणे जनकराजाला ज्ञान सांगून ते 9 सिद्ध अंतर्धान पावले. नारद वसुदेवाला म्हणाला, वसुदेवा तू धन्य आहेस. अरे योग्यांनाही ज्याचं दर्शन दुर्लभ अशा श्रीकृष्णाला तू बाळ म्हणून वाढवलंस, त्याचे लाड केलेस. यापर्यंत आणखी सौभाग्य कुठलं? या कृष्णाच्या द्वेषाने सुद्धा जर कंस, जरासंध, शिशुपाल तरुण जाऊ शकतात, तर कृष्ण भक्त तरुण जातील हे काय सांगायला पाहिजे काय? फक्त मोह ममतेने तू त्याला केवळ आपला मुलगाच समजू नकोस, तर तो प्रत्यक्ष परमात्मा आहे हे लक्षात घे. गोपाल कृष्ण महाराज की. भागवतातील 11 स्कंधाचे पहिले 5 या ठिकाणी सांगतो. 11व्या स्कंधाच्या 6व्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवान श्रीकृष्णांनी निजधामाला जाण्याची तयारी केल्याचं वर्णन. उद्धवाने जेव्हा ती तयारी पाहिली तेव्हा तो श्रीकृष्णाकडे एकांतात गेला. नमस्कार करून म्हणाला, हे केशवा, आपल्या चरणांना मी अर्ध्या क्षणासाठीही सुद्धा सोडू शकत नाही. आपण मलाही आपल्या धामाला घेऊन चला. भगवान उद्धवाची समजूत काढतायत, त्याला उपदेश करतायत. त्याच्यामध्ये अध्याय 7, 8 आणि 9 आलेले. ते म्हणतात, उद्धवा, आमचा पूर्वज यदुराजा एकदा वनामध्ये क्रीडेसाठी गेला असता त्याला एक तरुण अवधूत निर्भयपणे हिंडत असताना दिसला. तो निजानंदात मग्न होता. अशी ही जीवनमुक्त अवस्था आपल्याला कशी प्राप्त झाली असा प्रश्न यदूने त्याला विचारला. अवधूत म्हणाला, राजा, गुरुविण आत्मप्राप्ती
गुरुवीण आत्मप्राप्ती न घडेगा नृपती, ते गुरुही मी तुझसी यथा निवृत्ती सांगेन. मी तुला सांगतो, लोकव्यवहार जर नीट पाहिले तर प्रत्येक गोष्ट आपली गुरु बनते. मी आपल्या मनानेच अनेक गुरु केले. प्रत्येक गुरुपासून बोध घेऊन मी मुक्त झालो. प्रत्येकाकडे बोध कसा काय मिळू शकतो असा प्रश्न विचारशील तर काही गुरूंपासून मी काय घ्यावं हे शिकलो, तर काही गुरूंपासून कशाचा त्याग करावा हे शिकलो. सूप असतं ते धान्य सांभाळतं, कचरा टाकून देतं. आपण सुपासारखं व्हावं. जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु म्या केला जाण. गुरुशी आले अपारपण, जग संपूर्ण गुरु दिसे. ज्याचा गुण घेतला तो सहजे गुरुच झाला. ज्याचा गुण घेतला तो सहजे गुरुच झाला. ज्याचा गुण त्यागरूपे घेतला तोही गुरु झाला. अहित अहित त्यागे. माझे काही प्रमुख गुरु सांगायचे तर ते असे: पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी ही पंचमहाभूत. चंद्र, सूर्य हे 2. कपोत, अजगर, समुद्र, पतंग, भ्रमर, हत्ती, मधमाशी, हरिण, मासा हे 9. पिंगला, टिटवी, बालक, कुमारी, लोहार, साप, कोळी आणि कुंभारी माशी अशी 24 गुरु मला सांगता येते. माझा पहिला गुरु पृथ्वी. हिच्यापासून मी शांती आणि क्षांती हे गुण घेतले. कुणी पूजा करो वा पायाने तुडवो, पृथ्वी शांत राहते. तिची पूजा करणारा किंवा मलविसर्जन करणारा या सर्वांची ती क्रोधरहित आणि क्षमाशील राहून त्यांचं क्षुधा निवारण करते. म्हणूनच पृथ्वीला क्षमा असं दुसरं नाव आहे. वायूपासून काय शिकलो ते ऐक. वायू म्हणजे आत असणारा प्राणवायू आणि बाहेर विचरण करणारा वायू. आतील प्राणवायू बाहेरून आवश्यक तेवढाच घेतो, संग्रह करीत नाही. संग्रह न करणं हा मोठा विकास आहे आणि हा गुण मी वायूपासून घेतो. समत्व, असंगत्व, अभेदत्व, निर्मळत्व, व्यापकत्व हे गुण मी आकाशापासून घेतो. निर्मलत्व, कोमलत्व, माधुर्य आणि तीर्थत्व हे गुण मी पाण्यापासून घेतले. तीर्थत्व म्हणजे इतरांना शुद्ध आणि पवित्र करण्याचं सामर्थ्य. 5वा गुरु आहे अग्नी. हा अग्नी काय करतो? सर्व प्रकारचं बरं वाईट भक्षण करून अतिपवित्र राहतो. हा अग्नीचा गुण घेण्यासारखा आहे. चंद्राच्या कला वाढतात आणि कमी होतात. अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि नश्यते असा त्यांचा क्रम आहे. आपलं जीवनही तसंच आहे. जो वाढतो त्यांनी भान ठेवलं पाहिजे की मी आज आहे, आज वाढत असलो तरी उद्या कमीसुद्धा व्हावं लागेल. म्हणून चंद्राला मी गुरु केलं. कर्तेपणा स्वतःकडे न घेता सूर्य निष्काम कर्मयोग शिकवतो. सूर्य आपल्या किरणांनी पाणी आकर्षून घेतो, पण ते स्वतःकडे न ठेवता पुन्हा पर्जन्य रूपाने सोडतो. अंधार नाहीसा करतो, पण मी अंधार हटवला की जाणीव त्याच्याजवळ नसते. चाळणी ज्याप्रमाणे वर राहिलेलं टाकून देते त्याप्रमाणे काय टाकावं हे सांगणारे काही गुरु मी केले. त्यात कबूतर नरम आदींची कथा आहे. ही कथा बरीच लांब आणि सविस्तर सांगितलेली आहे. कथेचा मतितार्थ इतकाच आहे की स्त्री, पुत्र आदी गोष्टींमध्ये आसक्ती धरू नये. पत्नी, मुलं यांचं पालनपोषण अवश्य केलं पाहिजे, पण अत्याधिक प्रेम आणि आसक्ती उपयोगाची नाही. केवळ परिवाराच्या साठीच का मला जगायचं आहे याचा विचार करून त्याच्या पलीकडे आपण गेलं पाहिजे. अजगरापासून मी आग्रहशून्य जीवन शिकलो. आग्रहशून्य याचा अर्थ यदृच्छेने म्हणजे भगवंताच्या इच्छेने जे मिळेल त्याच्यावर समाधानाने स्वीकार करून राहणे. याचा अर्थ आळशासारखं बसून राहणे असं नाही, पण भोगाच्या बाबतीमध्ये उदासीन वृत्ती ठेवायची.
सागर कधी आपली मर्यादा सोडत नाही. तो प्रसन्न आणि गंभीर आहे. तो दुस्तर आहे, कार्यप्रवण असून निर्विकार आहे. नद्यांच्या येण्या न येण्याचा सागरावर काहीही परिणाम होत नाही. साधकाने त्याप्रमाणे सिद्धी आली तरी फुलून जाता कामा नये किंवा विपत्ती आली तरी दुबळ बनता कामा नये. पुन्हा एक गुरु सांगितला की ज्याने काय टाकावं हे सांगितलं. हा गुरु म्हणजे ज्योतीवर झेप घेणारा पतंग. सौंदर्य मनाला आल्हाद देतं, पण त्याने लोलूप होऊन जाऊ नये असं हा पतंग शिकवतो. एकावरच विसंबून न राहता जिथून मिळेल तिथून सार ग्रहण करावं हा धडा मला भ्रमराने शिकवला. भ्रमर एकाच फुलावर बसून त्यातला सगळा रस घेत नाही, वेगवेगळ्या फुलातून रस गोळा करतो. मधमाशी हा भ्रमराचाच एक प्रकार, पण ती मधाचा संग्रह करते आणि हा मध केव्हा तरी एखादा भिल्ल घेऊन जातो हे अवधूताने बघितलं. त्यातून त्याला दोन गोष्टी कळून आल्या. एक म्हणजे संग्रह करणं व्यर्थ आहे आणि दुसरं म्हणजे दुसरा परिश्रम करतो एक आणि लाभ होतो दुसऱ्याचा. म्हणून दातव्यम भोक्तव्यम सती विभवेत संचयो न कर्तव्य हा पश्येहम मधुकरीणाम संचितम अर्थानंदम्ये. म्हणजे जे धन मिळालं आहे त्याचा उपयोग करा, दुसऱ्याला द्या, नुसता संग्रह करू नका. मधमाशीप्रमाणे समाजात कितीतरी लोक असे असतात की जे स्वतः खात नाहीत, दुसऱ्यांना खाऊ घालत नाहीत, केवळ राखून ठेवतात. गोपाल कृष्ण महाराज की जय. हत्तीपुढे माणसाचं बळ ते काय, पण पाळीव हत्तीणींचे प्रलोभन दाखवून लोक रानहत्तीलाही गुलाम करतात. स्त्री लोभात गुंतू नये हे मी गजराजापासून शिकलो. हरणाकडूनही तसाच बोध घेतला. मृग हा गानाने लुब्ध केला जाऊन पारध्याकडून पकडला जातो. कोळी गळाला मांसाचा तुकडा लावून माशाला फसवतो. मासा फसतो याचं कारण आमिष. रसनालोलुप्याने मनुष्याचा घात होतो. इतर इंद्रिय जयापेक्षा रसनाजय कठीण आहे, पण तोच महत्त्वाचा आहे. अवधूताने पिंगला नावाच्या वेश्येपासून सुद्धा ज्ञान प्राप्त केलं आहे. पिंगला ही वेश्या आहे. ती गिराईकाची वाट पाहत आहे. गिराईक न आल्याने ती निराश बनलेली आहे आणि मग पश्चात्ताप करू लागते. भागवतामध्ये ही कथा बरीच लांबलचक आणि उबग आणणारी वाटते. कदाचित भागवतकारांचा तोच उद्देश असावा की निराश झाल्याशिवाय आत्मानंद प्राप्त होत नाही हे यातून सांगायचं आहे. या लागी काया वाचा चित्ते उपासावे निराशेते या परते परमार्थाते साधन येथे दिसेना. एकदा अवधूताने एक टिटवी पाहिली. तिच्या चोचीत मांसाचा तुकडा होता. त्या तुकड्यासाठी इतर टिटव्या तिच्या मागे लागल्या. तिने आपला तोंडातला तुकडा टाकल्याबरोबर त्या सर्व तिला सोडून गेल्या. यावरून अवधूताला अपरिग्रहाचा धडा मिळाला. भागवतात या ठिकाणी समाजवादाचं तत्त्व आहे, पण इतक्या खोलात शिरण्याला आपल्याकडे वेळ नाही. गोपाल कृष्ण महाराज की जय. त्यानंतर एक बालक अवधूताला गुरुरूप झालं. बालक विषयाविना बालक आनंदात राहू शकतं. त्याला काही विषय लागत नाही. ते हातपाय हलवतं, त्याच्यातच खुशी असते. तेव्हा विषयाशिवाय विषयाविना आपण आनंदात राहू शकतो हे ज्ञान मला झालं. आपल्याला ज्या आनंदाची ओळख असते तो आनंद विषयांपासून मिळतो, तर असा आनंद क्षणिक असतो. हा आनंद विषयाशी इंद्रियांचा संबंध असतो तोपर्यंत मिळतो. उलट आनंदापाठोपाठ दुःख अनुभवावं लागतं. पण ब्रह्मानंद जो आहे तो कधीही न संपणारा आहे, कारण तो निरपेक्ष आनंद आहे. तो मूर्तिमंत ज्ञानघन आहे. ज्ञानेश्वर महाराज याचं वर्णन करताना म्हणतात, जो अंगातीला आनंदू सुरते विण. आपल्याला रसाचा आनंद हवा असेल तर आंबा या विषयाकडे जावं लागतं. म्हणून जोग महाराज म्हणत असत की शब्द स्पर्श रूप रसगंध या 5 विषयांच्या घरी भीक मागितल्याशिवाय श्रीमंतालाही आनंद मिळत नाही. या आनंदाची जाती बालकाकडे मिळते. म्हणून बालक हा माझा गुरु आहे.
हा अवधूत फिरत असताना एका संध्याकाळी एका घरी गेला. घरचे लोक बाहेर गेलेले होते आणि त्या घरची उपवन मुलगी तेवढी घरी होती. अनपेक्षितपणे वरपक्षाकडील लोक संबंध पक्का करण्यासाठी वधूच्या घरी आले होते. जिचा विवाह व्हायचा तीच एकटी घरी. तिने आलेल्यांचं स्वागत केलं. आता ही गोष्ट जुन्या काळातली आहे. नवऱ्या मुलीने अपरिचितांशी बोलणं किंवा समोर जाणं योग्य नाही हे जाणून त्या मुलीने खिडकीतूनच त्यांना गंधाक्षता वगैरे देऊन बसण्याला सांगितलं. मंडळी सोप्यात बसली. मुलीच्या लक्षात आलं की पाहुण्यांना खोळंबा होणार आणि त्यानंतर जेवल्याशिवाय त्यांना परत पाठवणं योग्य होणार नाही, म्हणून तिने घरात साळी होत्या त्या कुटायला घेतल्या. घरात ती धान्य कुटायला लागली. त्यावेळी तिच्या हातातल्या बांगड्यांचा आवाज व्हायला लागला. ऐनवेळी, आणि तेही रात्री धान्य कुटणं अशिष्ट आहे. अशा घरची मुलगी कशी करावी असा विचार वरपक्षाच्या मनात येऊ शकतो. बरं, नवरी स्वतःच कांडते आहे हे बरं दिसत नाही असं वाटून तिने बाकी सगळ्या बांगड्या एक एक बांगडी सोडून बाकीच्या काढून टाकल्या आणि मग आवाज न करता गुपचूप तिने काम साधलं. अवधूत यदूला म्हणाला, राजा, लोकव्यवहार समजावा म्हणून हिंडत असताना मी हे सर्व पाहिलं. गुप्तपणाने पाहिलं आणि धडा घेतला की एकाकी आणि एकट्याने राहण्याने एकाग्रता सुलभ होते. अधिक लोक एकत्र आले तर कलह होतो. 2 लोक एकत्र आले की संवाद होतो. एकांत सेवनाने मात्र आत्मचिंतन होतं. गोपाल कृष्ण महाराज की जय. सापापासून मी 5 गोष्टी घेतल्या. घराचा खटाटोप व्यर्थ आहे म्हणून आयत्या बिळावर नागोबा. जनसंग्रह बेकार आहे, अपरिग्रहता ठेवली पाहिजे. जनांच्या दृष्टीपासून दूर राहावं आणि मौन राखावं. अवधूताने एकदा एक लोहार काम करताना बघितला. तो बाण बनवत होता. बाण हा कमालीचा सरळ आणि सम असावा लागतो. भागवतात इशुकार असा शब्द वापरला. बाण बनवण्यामध्ये तो लोहार इतका तल्लीन झाला होता की त्याच्या समोरून वाजत गाजत धूमधडाक्याने राजाची स्वारी गेली, पण याच्या लक्षात आलं नाही की कळलं नाही. याने मान वर करून सुद्धा बघितले नाही. अशी एकाग्रता आत्मसंधानात हवी हे मी लोहारापासून शिकलो. कीटकाने शिकवलं की चिंतनाने आईचं फुलपाखरू होतं. म्हणून सतत भगवत चिंतन करून मनुष्य भगवान होऊ शकतो. पूर्ण नाभी म्हणजे कोळी हा 24वा गुरु. भगवंत आपल्या संकल्प मात्राने विश्वाची निर्मिती करतो आणि शेवटी ते विश्व आपणच आपल्यामध्ये विलीन करून घेतो. भगवंतच ह्या विश्वाचा उपादान आणि निमित्त कारण आहे. अवधूत म्हणाला, याप्रमाणे मी अनेक गुरूंपासून अनेक गोष्टी शिकलो. देहालाही गुरु करून मी काही शिकलो. अनेक गुरु केले तरी परमात्मा प्राप्ती सद्गुरूच करून देऊ शकतो. राजा, तुला शंका येईल की एका गुरुवर विश्वास नसल्याने मी 50 गुरु केले की काय? तर तसं नाही. गुरुवर माझा विश्वास नसता तर कोणापासून मी काही शिकूच शकलो नसतो. उलट सद्गुरूने दिलेलं ज्ञान दृढ करण्याकरता, मनातील संशय विकल्प घालवण्याकरता मी सर्व जगाला गुरु केलं. जग स्वभावतः परब्रह्म हा अनुभव घेतला. असं म्हणून अवधूताने यदूला गाढ आलिंगन दिलं. श्रोते हो, तो अवधूत दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात दत्तात्रेयच होते. त्यांना वंदन करून आज इथेच थांबूया. अवधूत स्मरण चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्रीपाद श्री वल्लभ. श्री गुरुदेव दत्त. श्रीकृष्णार्पणमस्तु. इदं न मम.